सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। त्या ठिकाणी जे घाबन शेळी आहे त्याला 10,000 8,000 रुपये तिची किंमत आहे आणि तिला प्रत्येकाला 2 कट होतात। 1 वर्षापूर्वी त्याचं खंड शितोळे आणि पुरंदर तालुक्याचे कार्यक्षम तहसीलदार आदरणीय राजपूत साहेब यांचं आगमन सभा मंडपामध्ये होत आहे। सहर्ष स्वागत। आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे वंशज आदरणीय खोमणे साहेब विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं। आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक या जगाचं काय आहे तेव्हा एक मी सतत करत आहे लोकांचा विश्वास उद्दीपन करेल। याच्यासाठी प्रतिकात्मक दीपक प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपक प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। सर प्लीज हाँ थँक्यू। लोकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे प्रतिकात्मक दीप प्रज्वलन या ठिकाणी उपस्थित आपल्या समोर तुमच्या सर्वांचं महाराष्ट्राचं कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडेराय यांना सर्वप्रथम मी वंदन करतो। आज या खंडेरायाच्या पवित्र भूमीमध्ये जयमल्हार क्रांती संघटना पुरंदर तालुका त्याचबरोबर सासवड पुरंदर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी मोठा जातीचा दाखला शिबिर 1 दिवसीय कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या शिबिरासाठी आपल्या पुरंदर तहसील कार्यालयाचे तरदार तहसीलदार विक्रमजी राजपूत साहेब त्याचबरोबर आपले जयमल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय नेते, बहुजन समाजाचे नेते, लोकनेते दौलतनाथ शितोळे साहेब त्याचबरोबर या पुण्यनगरीचे जेजुरीचे रामोस समाजाचे पहिले नगरसेवक अत्यंत कमी वयामध्ये या ठिकाणी नगरसेवक झालेले युवा नेते वैभव खोमणे त्याचबरोबर कार्यालयाचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे 7वे वंशज चंद्रकांत भाऊ खोमणे त्याचबरोबर पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी विकासजी बल्ली भांडवलकर जयमल्हार क्रांती संघटनेचे या ठिकाणी सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आणि सासवड नगरपालिकेचे नगरसेवक विठोदाच्या बरोबर यशवंत पांडुरंग भांडवलकर त्याचबरोबर जयमल्हार क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते दादासाहेब भटकर सीताराम चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी पुरंदर तालुक्यातून जवळजवळ 80 गावातून आलेले सर्व शाखांचे अध्यक्ष पदाधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी जास्त संख्येने उपस्थित असलेल्या महिला वर्ग आणि उपस्थित सर्वांचं मी सर्वप्रथम जयमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजचा हा कॅम्प आपण कशासाठी आयोजित केला याचा उद्देश काय आपल्याला सर्वांना माहिती आहे की दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी आपण बेवडी या ठिकाणी राज्यस्तरीय शासकीय जयंती साजरी करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब
या कार्यक्रमासाठी 100% दरवर्षी त्या ठिकाणी उपस्थित राहतात. आतापर्यंत 4 ते 5 वेळा साहेब ठेवले या गावी त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित त्या ठिकाणी आतापर्यंत झालेले. आणि या मेळाव्यामध्ये लोकनेते दौलतनाना शेतकरी साहेबांनी जी आग्रहाची मागणी आपली मांडलेली होती की आर्थिक क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपल्या समाजासाठी स्वतंत्र स्थापन झालं पाहिजे. आणि हे आपली मागणी महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांनी आपली ही मागणी पूर्ण केलेली आणि या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिकारक व समाजसुधारक राजे उमाजी नाईक या सर्वांना वंदन करून शिक्षणाची गंगा ज्यांनी घरोघरी पोहोचवली असे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना पण वंदन करतो. सर्व समाजाला एकत्रित आणत भारतीय राज्यघटना ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना न्याय मिळाला, सर्वांना आपल्याला समान हक्क मिळाले अशी राज्यघटना आपल्या सर्वांसाठी लिहिणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनाच वंदन करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी सुरू करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व या समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणारे तसेच महाराष्ट्रामध्ये या समाजाचे प्रत्येक प्रश्न सोडवणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे, त्याचप्रमाणे गंगाराम जाधव साहेब, या नगरीचे नगरसेवक, त्याचप्रमाणे राजे उमाजी नाईक यांचे वंशज होमणे साहेब, या सर्वांनाच उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या समाजाचे सर्व बांधव बंधू आणि भगिनींनो, खरंच हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ही आपल्याला खूप मोठी संधी या ठिकाणी नानांनी आणि त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आम्ही प्रशासनात आहोत, हे दाखले देणे, हे शिबिर आयोजित करणे, त्याच पद्धतीने आपल्या प्रत्येक समस्या सोडवणे हे आमचं काम आहे, आमची जबाबदारी आहे. परंतु समाजातील कोणीतरी व्यक्ती असे शिबिर राबवायचे आहेत ही संकल्पना घेऊन आमच्याकडे येतो आणि या सर्व शिबिराची जी व्यवस्था आहे ती आम्ही करू. साहेब, फक्त तुम्ही तुमचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित ठेवा, जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती तुम्ही राबवा एवढे सांगणारे, आणि बाकी सगळी व्यवस्था आम्ही करू, लोकांनाही आम्ही निरोप देऊ, जनजागृती आम्ही करू. हे सर्व करणारे फार कमी लोक आहेत आणि त्यांच्यापैकीच ही जी आजचं जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्यांना आपण खरंच टाळ्या वाजवून त्यांचं धन्यवाद केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की तहसील कार्यालयामार्फत विविध प्रकारचे आम्ही जवळपास 14 प्रकारचे दाखले त्या ठिकाणी वाटप करत असतो आणि ते वाटप करत असताना प्रत्येक व्यक्तीला तहसील कार्यालयात यावं लागतं. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स असतात, कागदपत्र असतात, त्याची पूर्तता करावी लागते. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे कागदपत्र नसतात किंवा त्यांना माहिती नसते, मग 1-2 त्यांची त्या ठिकाणी चक्रा सुद्धा होतात आणि त्यामुळे आणि जो नागरिक असतो किंवा जे विद्यार्थी असतात किंवा जे कोणी महिला बंधू भगिनी असतात तर त्यांना नाहक त्या ठिकाणी जो आहे तर तो त्रास सहन करावा लागतो आणि त्याचाच एक म्हणजे त्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही या ठिकाणी हा शिबिर आयोजित केलेला आहे. या ठिकाणी जर आपल्याला काही कागदपत्र कमी असतील तर त्या कागदपत्रांची माहिती सुद्धा जे आमचे कर्मचारी किंवा जे अधिकारी असतील ते आपल्याला माहिती देतील. त्या पद्धतीने आपण कागदपत्रांची पूर्तता आज करता आली तर आजच करा, जर नसेल तर तहसील कार्यालयात येऊन आपण त्या ठिकाणी कागदपत्र पूर्तता करून घेऊ शकतात. आणि जे दाखले आहेत तर ते दाखल्यांचं वाटप आपल्याला घरपोच जे आपले संघटना आहेत प्लस आमचे काही कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत ते दाखले आपल्याला घरपोच त्या ठिकाणी पोहोचवण्यात येतील. आणि आज ज्यांची म्हणजे यापूर्वी जवळपास 1 महिन्यापासून ही जनजागृती सुरू आहे
आणि गावागावांमध्ये हे दाखल्यांचं काम सेतू सेवा केंद्र असेल, माही सेवा केंद्र असेल किंवा आपले सरकार केंद्र असेल यांच्या मार्फत आपण फॉर्म भरून घेतले होते. तशा सूचना ज्या आहेत त्या खालच्या कर्मचाऱ्यांना, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा मंडळाधिकारी असतील यांना देण्यात आल्या होत्या आणि त्या पद्धतीने जे काही दाखल्यांचे परिपूर्ण फायली कंप्लीट असतील त्यांना दाखले सुद्धा आजच आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आणि ज्या लोकांना अजूनही ज्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही, आता प्रत्येक हे कामाचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येक आपण शेतकरी आहात, काही लोक इतर ठिकाणी सुद्धा कामाला जातात, तर त्यामुळे काही लोकांना जर येता आलं नसेल तर त्यांना सुद्धा आपण माहिती द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की अशा पद्धतीने कॅम्प झालेला आहे की या कॅम्पमध्ये अतिशय जे काही मोजकेच डॉक्युमेंट आहेत त्याची जरी पूर्तता केली तरी आम्हाला दाखले मिळालेले आहेत. तर आपण सुद्धा तहसील कार्यालयामध्ये येऊन त्या ठिकाणी कागदपत्र पूर्तता करावी. आपल्याला तात्काळ ते दाखला उपलब्ध करून देणे असेल किंवा आपलं कुठलंही काम असेल, हा कॅम्प फक्त दाखल्यांचा आहे म्हणून आणि दाखलेच आपण विषयावरती लक्ष द्यावं असं नाही. आपलं इतरही काही काम असेल की शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, जसे की शेतकऱ्यांना रस्त्यांची अडचण असेल तर रस्त्यांची योजना आहे, त्या पद्धतीने शासनाची लाडकी बहीण योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, इंदिरा गांधी निराधार योजना आहे की ज्या अंतर्गत आपल्याला 1500 रुपये प्रतिमाह ज्या महिला विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत किंवा जे अनाथ मुलं आहेत किंवा जे दिव्यांग बांधव आहेत किंवा ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांना कोणी आधार देत नाही, तर अशांना सुद्धा आपण 1500 रुपये प्रतिमाह या पद्धतीने संजय गांधी किंवा इंदिरा गांधी निराधार योजनेअंतर्गत, श्रावणबाळ निराधार योजनेअंतर्गत लाभ देत असतो. आपण या ठिकाणी दाखल्यांसोबत आमच्या पुरवठा विभागाचा सुद्धा कॅम्प लावलेला आहे, ज्याच्या अंतर्गत रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती असेल, नवीन रेशन कार्ड काढायचं असेल किंवा रेशन कार्ड विभक्त करायचं असेल, यासारख्या सुविधा सुद्धा या कॅम्पमध्ये आपण ठेवलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आधार हा आपला अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, त्याचं अपडेशन असेल, नवीन आधार कार्ड काढायचं असेल, त्याचं सुद्धा आपण या शिबिरामध्ये आपण कॅम्पचं आयोजन स्टॉलचं आयोजन केलेलं आहे. त्या सर्वांचं आपण या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. जे बांधव आपल्याला सुटलेले आहेत आपले, तर त्यांना सुद्धा या शिबिरांची माहिती द्यायची आहे, तहसील कार्यालयामध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून कुठलाही समाज बांधव याच्यातून लाभापासून वंचित राहणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर शासनाच्या प्रत्येक योजनेला आपण लाभ घेऊ शकतो. शासनाची एक नवीन योजना सुद्धा आलेली आहे की जे व्यक्ती बेघर आहेत किंवा ज्यांना घर नाही, तर आपण आपल्या ग्रामपंचायतकडे त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. त्या गावात जर सरकारी जागा असेल तर 1500 स्क्वेअर फीट आपल्याला जर जागा 500 स्क्वेअर फीट आणि पुढे 1500 स्क्वेअर फीट पर्यंत एका कुटुंबाला आपण ते जागेचं वितरण त्या ठिकाणी करत असतो. आणि त्या लोकांना मग पंचायत समितीमार्फत 2.5 लाखापर्यंतचं घरकुल किंवा त्याच्यात इतर योजनांचं इन्क्लूड करून आणखी पैसे सुद्धा घरकुल म्हणजे घर बांधण्यासाठी मिळतात. तर या योजनांचा सुद्धा या शिबिरांमार्फत आपण लाभ घ्यावा आणि ज्या काही आपल्या अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आम्ही असो किंवा व्यासपीठावरील इतर मान्यवर असो ते कायम तत्पर आहोत. जवळपास मला या तालुक्यामध्ये आता 3.5 वर्ष झाले, परंतु मला असं वाटत नाही की कुठली अडचण आमच्याकडे आली असेल आणि ती आम्ही सॉल्व्ह केली नसेल, असं होत नाही. नानांचा आणि आमचा जवळपास 3-3.5 वर्षांपासूनचा परिचय आहे, परंतु नानांनी ज्या वेळेस असं काही जबाबदारी आम्हाला दिलेली असेल तर ते आम्ही तात्काळ म्हणजे पूर्ण केलेली आहे आणि त्याच पद्धतीने पुढे ती करत राहू. आणि असे शिबिर जेजुरी व्यतिरिक्त इतरही ठिकाणी जर आपल्याला आयोजित करायचे असतील तर तीही जणांना आपल्या प्रशासनाच्या वतीने आम्ही ग्वाही देतो की आपण ज्या भागामध्ये आपले जे संघटनेच्या मार्फत या शिबिर जर आयोजित करायचे असतील आणि पोचायचं असेल लोकांपर्यंत ते आपण पोहोचू. एक जाता शेवटचा मुद्दा की आपल्या यांनी सांगितलं प्रास्ताविकामध्ये की बऱ्याच लोकांकडे 1968 पूर्वीचे पुरावे नाही आहेत, कारण समाज हा विखुरलेला होता, शिकलेला नव्हता आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना ते डॉक्युमेंट्सच्या अडचणी येत आहेत. पण त्याच्यासाठी मी प्रांत मॅडमला रिक्वेस्ट करेल, कारण हे दाखले देण्याचा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे
आणि गृह चौकशी अहवाल जो की आपण मंडळाधिकारी तलाठी यांच्या मार्फत घेतो, तर त्या गृह चौकशी अहवालाच्या आधारे आपल्या समाजाला कसे दाखले देण्यात येतील याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू आणि त्या आधारे जास्तीत जास्त लोकांना सगळेच जे काही लाभार्थी आहेत त्यांना दाखले मिळवून देऊ आणि एकदा का आपला दाखला मिळाला तर पुढील आपल्याला लाभ मिळेल आणि आपल्या समाजातील जास्तीत जास्त लोक हे शासकीय सेवेत असतील किंवा कुठल्याही क्षेत्रात पुढे जातील आणि समाजाचा असाच हा उत्कर्ष होत राहील याच्यासाठी मी सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि प्रशासनाच्या वतीनं आपण जी जबाबदारी आम्हाला दिली या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो. मला जरा विमानतळाचं थोडं काम असल्यामुळे जावं लागते, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.